गटाचे जे 6 खासदार जे आहेत आता पक्ष स्वतंत्र गट तयार करून शिंदे गटामध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहे. तर याबद्दल आपल्यासोबत आता हिंगोलीचेच खासदार ज्यांचे नागेश पाटील आष्टीकर यांचे जवळीक आणि जिल्हा प्रमुख सुद्धा गोपदादा स्वामी पाटील इथे उपस्थित आहेत. त्यांना जाऊन त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. दादा, अचानक आता साहेबांनी तिकडे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे, काय व्यक्त आहेत पाहून? हे खरं पाहिलं तर आमच्या सर्व शिवसैनिकांसाठी खूप मोठं एखाद्या दुर्घटनेपेक्षा पण मोठी घटना आमच्यावर घडली. एक डोंगर आमच्यावर कोसळला असं म्हणायला काही हरकत नाही. कारण की एक अपेक्षा ठेवून लोकांनी या ठिकाणी तुम्हाला प्रचंड मताने निवडून दिलं. आम्ही त्या ठिकाणी सर्व पदाधिकारी या ठिकाणी शिवसेनेचे आहेत. एकही रुपयाची अपेक्षा न ठेवता स्वतःच्या डिझेल स्वतःच्या गाडीमध्ये टाकून या ठिकाणी प्रचंड फिरून या ठिकाणी जनतेमध्ये जाऊन लोकांनी मतदान केलं. 1 लाखाच्या वर या ठिकाणी निवडून दिलं. खरं पाहिलं तर हे त्यांनी करायला नाही पाहिजे होतं आणि आम्हाला आजही आशा आहे की त्यांनी परत या ठिकाणी यायला पाहिजे होतं. कमीत कमी या हिंगोली लोकसभेतल्या मतदारसंघातील जनतेचा, कार्यकर्त्यांचा या ठिकाणी त्यांनी विचार करून उद्धव साहेबांनी ज्या पद्धतीने आपल्याला त्या बिकट परिस्थितीमध्ये पक्ष फुटल्यानंतर तिकीट या ठिकाणी दिलं तुम्हाला, हे सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी परत यायला पाहिजे, हीच आमची आशा आहे. पण दादा, आता आपण आता जनतेसून आता हा जे मतदारांमध्ये सुद्धा आणि कुठेतरी खच्चीकरण झाल्यासारखं वाटतंय का शिवसैनिकाचं? तुम्ही बघितलं असेल, शिवसैनिक बाळासाहेबांचा हा शिवसैनिक आहे. प्रत्येक शिवसैनिक आपण बघतो. याच्या अगोदर पण आज बऱ्याच घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत. बरेचसे आमदार खासदार या ठिकाणी निवडून आल्याच्या नंतर पक्ष गेलेले आहेत. काही दिवस कार्यकर्त्यामध्ये दुःखात असते, त्यांना पण थोडं वाईट वाटते, कार्यकर्ते भावनिक होतात. पण त्याच ताकदीनं जोडपणानं बाळासाहेबांचे शिवसैनिक कडू बाळकडू त्यांना बाळासाहेबांनी दिलेलं आहे. त्यामुळे जोरात काम करून या ठिकाणी पुन्हा एकदा नवीन खासदार, नवीन आमदार, जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी निवडून देण्याची ताकद या शिवसैनिकांमध्ये आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हे आपल्याला दिसून येईल, यात काही शंका नाही. आपण जिल्हा प्रमुख यासोबतच एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आपली सध्याची आता आपली काय भावना आहे की साहेबांना आपण काय बोलणार? मी एक शिवसैनिक म्हणून माझी एकच अपेक्षा आहे की उद्धव साहेबाचा कमीत कमी विचार करायला पाहिजे होता. ज्या माणसावर एवढा घात झाला आहे, या ठिकाणी आपण बघितलं असेल, त्यांचं मुख्यमंत्रीपद केलं, हे आमदार गेले, तरी पण त्यांनी एक ठामपणे शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे ते उभे राहिले. मी त्यांना विनंती करतो की ज्या पद्धतीने उद्धव साहेबांनी आपल्याला तिकीट दिलं आणि प्रचंड मताने हिंगोली लोकसभेतल्या लोकांचा विचार करून आपण पुन्हा परत येऊन जोमाने उद्धव साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करावं, ही मी त्यांना विनंती आपल्या माध्यमातून करतो. पित्याने दुसऱ्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला, मात्र पुत्र जो म्हणतोय की मी ठामपणे उभा आहे, काय वाटतंय याबद्दल? खरं पाहिलं तर मी बघितलं फेसबुकला आपण जे बोलले की त्यांनी सांगितलं की बाबा मी उद्धव साहेबांच्या सोबत ठामपणे आहो. तसंच त्यांनी उद्धव साहेबांसोबतच ठामपणे राहायला पाहिजे आणि त्यांच्या वडिलांना पण त्यांनी नागेश पाटलांना सांगून त्यांना पण उद्धव साहेबांसोबत आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे, हेच मी आपल्या माध्यमातून सांगतो. निश्चितच ज्याप्रमाणे मुलांनी सुद्धा आजही मुलगा ठामपणे आमच्यासोबत उभा आहे, त्याच पद्धतीने नागेश पाटील आष्टीकर यांनी सुद्धा आमच्यासोबत पुन्हा परत यावं अशी आता यावेळेला हिंगोलीचे जिल्हा प्रमुख अजय भैया यांनी म्हणलेलीच आहे. मी हिंगोलीसाठी मराठी न्यूज चॅनल पल्लवी अटल.